मराठ्यांच्या स्वराज्याची गौरवगाथा म्हणजेच इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा लिखित पुस्तक छत्रपती शिवराय पुस्तक मागवण्यासाठी आत्ताच संपर्क करा 9890956655. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. हा आषाढ महिना आहे आणि आषाढी कार्तिकी ह्या दोन वाऱ्या ज्या पंढरपूरच्या असतात वारकरी संप्रदायाच्या, त्यातली ही पहिली वारी या आठवड्यात आहे. आपण या निमित्ताने वारकरी संप्रदायाशी संबंधित जेवढे संत होऊन गेले त्या संतांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचं साहित्य याविषयी चर्चा करायचं ठरवलंय. तर आज आपण संत नामदेव, जे वारकरी संप्रदायाचे संस्थापक होते, ज्यांनी पाया रचला असं अभ्यासकांचं मत आहे. संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई यांनी ज्ञानदेवी रचेला पाया, उभारणे देवालया वगैरे वगैरे हे जे अभंग लिहिला, त्यामुळे ज्ञानदेवांना ते श्रेय दिलं जातं आणि एकंदरच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांबद्दल प्रचंड आदराची भावना आहे. पण अभ्यासकांचं असं मत आहे की संत ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदाय संबंध नंतर आला. त्याच्या आधी संत नामदेवांनी ह्या कार्याला सुरुवात केली होती आणि विशेषतः कीर्तन हा जो प्रकार आहे तो संत नामदेवांनी प्रचारात आणला. त्याच्यापूर्वी त्याला एक मोठी परंपरा होती, भक्ती संप्रदायाची नव्हती असं नाही. तर ती परंपरा पुनरुज्जीवित करण्याचं कार्य हे संत नामदेवांनी केलं. म्हणून त्यांना वारकरी संप्रदायाचे संस्थापक म्हणून मानलं जातं आणि विशेषतः कीर्तन पद्धतीचं सुद्धा प्रवर्तन त्यांनी केलं असं अभ्यासकांचं मत आहे. विशेषतः संत नामदेवांनी स्वतःच याबद्दलचं जे अतिशय महत्वाचं विधान केलं आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे जगामध्ये ज्ञानाचा दिवा उजळण्याकरता आम्ही कीर्तनाच्या रंगात नाचू. आणि हे जे नामदेवांचं कीर्तन कसं होतं, कोणत्या प्रकारचं होतं, त्यात विशेषतः त्यांनी लिहिलेले अभंग हे कशा प्रकारे गायले जात होते आणि त्याबद्दलचं जे वर्णन आहे नामदेवांच्या शिष्या संत जनाबाई यांनी कसं केलं आहे, या सर्व गोष्टीचा उहापोह आपण या भागात घेणार आहोत. मित्रांनो, डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखणीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये आजच मागवा, अगदी सवलतीच्या दरात. संपर्क ज्ञानपथ पब्लिकेशन 8600353712 आणि 9503237806. संत शिरोमणी नामदेव महाराज हे 1270 मध्ये होऊन गेले आणि 1350 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म आजचा जो हिंगोली जिल्हा आहे त्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी बामणी या गावात झाला. जवळच बामणी नावाचं गाव आहे, म्हणून नरसी बामणी या नावाने या गावाला संबोधलं जात असे पूर्वी. पण ते संत नामदेवांचं जन्मस्थान आहे हे जेव्हा सिद्ध झालं तेव्हा त्याचं गाव, त्या गावाचं नाव हे नरसी नामदेव असं ठेवण्यात आलं. मी दोनदा त्या गावाला गेलो होतो, त्या मंदिरालाही भेट दिली होती, दर्शन घेतलं होतं नामदेवांच्या समाधीचं. 2 वर्षापूर्वी सुद्धा मला वाटतं गेल्याच वर्षी तिथे पुन्हा जायची संधी मला मिळाली आणि त्यामुळे मग पुन्हा तिथे नवीन बांधकाम जे झालंय त्यामुळे त्या गावाचं रूप बदललं. त्या ठिकाणी जे संत नामदेवांना मानणारे लोक आहेत, शीख संप्रदायाचे लोक, त्याने एक मोठा गुरुद्वारा उभारला होता. 25-26 वर्षापूर्वी मी तिथे गेलो होतो, 26 वर्षापूर्वी. तेव्हा तो गुरुद्वारा प्राथमिक अवस्थेत होता. आज मात्र त्याचा विस्तार झालाय. या 25 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जगभरातून नामदेवांना मानणारे शीख संप्रदायाचे लोक, विशेषतः नामदेवांचा संप्रदाय तो आहे, नामदेव शिंपी हा जो एक संप्रदाय आपल्या महाराष्ट्रात आहे, तसं स्वतः नामदेव हे आडनाव लावणारे जे लोक आहेत मध्य भारतामध्ये, मध्य प्रदेशामध्ये, तसेच पंजाबमध्ये नामदेव हा एक संप्रदायच आहे आणि त्या संप्रदायाचे लोक विशेषतः शिंपी आहेत. आणि जगभरात जेवढे ते शिंपी शीख आहेत त्यांनी पैसा ओतून या ठिकाणी तो गुरुद्वारा बांधला. आणि विशेषतः संत नामदेवाचं जे जन्मस्थान होतं, मी जे 25 वर्षांपूर्वी पाहिलं होतं, ते खाजगी मालकीचं होतं. तर ते त्यांनी ताब्यात घेतलं, विकत घेतलं आणि त्याचाही विस्तार त्यांनी केलाय.
25-26 वर्षापूर्वी जेव्हा गेलो होतो तेव्हा पहिनकर नावाचे एक विद्वान गृहस्थ तिथे मला भेटले होते. त्यांनी संत नामदेवांचं चरित्र मला भेट दिलं होतं. ते हिंदी भाषेत आहे. तर त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की नरसी हे गाव हे नामदेवांचं जन्मस्थान आहे. आता हे वारंवार का सांगितलं जातं? कारण गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 50-60 वर्षांमध्ये संत नामदेवांच्या जन्मस्थानाबद्दल खूप वाद विद्वानांमध्ये होते. विशेषतः नीरा नरसिंगपूर हे गाव जे आहे, हे सुद्धा त्यांचं जन्मस्थान काही लोकांनी मांडलं होतं. अनेक गाव आहेत त्या नावाची, नरसिंगपूर नावाची, पण विशेषतः पंढरपूर हे त्यांचं जन्मस्थान आहे असं लोक मानत असत. आणि त्यांच्या एकंदर अभंगांमध्ये वारंवार पंढरपूरचा उल्लेख आलेला आहे. पंढरीच्या विठोबाचा उल्लेख आला आहे. पण नरसीला केशी राजाचं जे मंदिर आहे, त्या मंदिरात त्यांचे वडील दामा शेट्टी हे दररोज पूजा करीत असत, अशा प्रकारचा उल्लेख त्यांच्याच अभंगात येतो. संत नामदेवांच्या अभंगाबद्दल थोडेसे वाद यासाठी आहे की जो 56 चरणी अभंग आहे त्यात जी माहिती आहे ती अलौकिक अशा स्वरूपाची आहे. म्हणजे शिंप्याचे कुळी जन्म माझा झाला असं एकीकडे ते म्हणतात, दुसरीकडे शिंपल्यातून जन्म झाला असं या 56 ओळीचा अभंग जो आहे त्यात आहे. तर त्यामुळे मग लोकांना प्रश्न पडला की तो त्याने लिहिला की नाही. किंवा माता मज प्रसवली मळमूत्री, म्हणजे मळमूत्राच्या द्वारे माझ्या आईने मला जन्म दिला असं सरळ सरळ नामदेव एका अभंगात म्हणतात. तर दुसरीकडे मग अलौकिक अशा स्वरूपाचं वर्णन आढळतं. तर संत नामदेवांनी विशेषतः जे मोठं काम केलं ते संत ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहिलं. आपल्यापर्यंत जे संत ज्ञानेश्वरांचं चरित्र आलेलं आहे ते नामदेवांच्या 3 प्रकारच्या अभंगातून. तर संत ज्ञानेश्वरांचा जन्म किंवा सुरुवातीचा काळ यावर आदी नावाने प्रसिद्ध असे अभंग आहेत. आणि नंतर तीर्थावळी, म्हणजे तीर्थावळीमध्ये तीर्थ यात्रेसाठी नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांसोबत गेले होते. त्या काळातलं त्यांचं वर्णन तीर्थावळी या अभंगाच्या एका समूहामध्ये आहे. आणि विशेषतः शेवटी समाधी, म्हणजे नामदेवांनी समाधी, जी ज्ञानेश्वरांची समाधी आहे तिला जे द्वार आहे ते त्यांनी बंद केलं होतं असं म्हणतात. मी त्या घटनेचे जे साक्षी आहेत त्याचं वर्णन समाधी या अभंगाच्या प्रकारात आहे. तर आता अलीकडे अभ्यासकांचं मत आहे की 3ही प्रकारचे अभंग जे ज्ञानेश्वर चरित्राचे आहेत ते काही संत नामदेवांचे नाही, नंतर नामा नावाच्या कोणीतरी त्यांच्या शिष्यांनी किंवा त्यांच्या नंतरच्या लोकांनी केलेले असावेत. अर्थात हा अभ्यासकांच्या कक्षेतला विषय आहे, आपण त्यावर आज चर्चा करणार नाही. आज फक्त नामदेवांनी कीर्तन पद्धती कशी रूढ केली आणि त्यातल्या त्यात त्यांचा जो हेतू होता, ज्ञानदीप लावू जगी, जगामध्ये ज्ञानाचा दिवा उजळून टाकू, हा त्यांचा हेतू कीर्तन या पद्धतीत होता. तर त्या कीर्तन पद्धतीचा प्रारंभ कसा झाला भारतामध्ये, त्याची पार्श्वभूमी कशी होती याविषयी आपण पाहू. तर त्यांच्या जन्माबद्दल पहिनकरांनी जी माहिती दिलेली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यात त्यांच्या वडिलांचं नाव दामा शेट्टी आणि आईचं नाव गोणाई होतं असं लिहिलंय. हे सगळं सर्व मान्य, हा काही वादाचा विषय नाही. सांगली जिल्ह्यातल्या शिराळे तालुक्यातल्या रेळे या गावात त्यांचे पूर्वज राहत होते, म्हणून त्या नामदेवांच्या आडनाव जेव्हा येतो तेव्हा रेळेकर त्यांना म्हणतात. त्या गावाचा उल्लेख येतो. रेळेकर हे आडनाव पुढे रेळेकर असं आडनाव त्यांचं सांगितलं जातं. तर रेळे येथून यदुनाथ रेळेकर हे त्यांच्या घराण्याचे 6वे पुरुष नरसी या गावात आले. त्यामुळे नरसी हेच त्यांचे गाव म्हणून ओळखले गेले. म्हणजे मुळात रेळेकर आडनाव जरी असलं तरी त्याचे 6वे पुरुष या नरसी गावात आले. आणि त्यांच्या आईचं जे गाव आहे त्याबद्दल असं म्हटलं जातं की कर्नाटकातील कल्याणी, म्हणजे कल्याणीचे चालुक्य प्रसिद्ध आहे, तर त्या कल्याणी गावाला आज बसव कल्याण म्हणतात. बसवेश्वरांनी त्या ठिकाणी जे काही क्रांती केली याला कल्याण क्रांती म्हणतात. तर ते गाव त्यांच्या आईचं गाव होतं. दाबा शेट्टी बरेचदा त्या गावाला जात असत, तेव्हा नामदेव महाराज सुद्धा लहानपणी बसव कल्याणला जात असत. तर तिथे जो लिंगायत संप्रदाय आहे तर त्याचा प्रभाव नामदेवांच्या एकंदर व्यक्तिमत्वावर झाला होता असावा असं अभ्यासकांचं मत आहे. कारण त्यांचे जे गुरु होते, औंढा नागनाथ हे जे गाव आहे हिंगोली जिल्ह्यातलं, त्या ठिकाणी विसोबा खेचर त्या मंदिरामध्ये होते असा उल्लेख आहे. आणि त्यांच्याकडून ज्ञान घेण्याकरता जेव्हा नामदेव महाराज गेले तेव्हा त्यांनी आपले दोन्ही पाय
हे शिवालयावर शिवलिंगावर ठेवले होते, अशा प्रकारची कथा त्यांच्या अभंगात येते. तर तेव्हा गुरूंना त्यांनी नमस्कार केला आणि मला ज्ञान द्या सांगितलं. तेव्हा गुरु म्हणाले, मी आता काही हालचाल करू शकत नाही, माझी अवस्था तशी नाही आहे, तर माझे पाय थोडे बाजूला कर. तर ते जेव्हा नामदेवाने ते पाय बाजूला केले तेव्हा असं म्हणतात ते शिवलिंगही बाजूला सरकला. आता ही चमत्कारिक कथा आहे. त्या नामदेवाने त्या ठिकाणी जे कीर्तन केलं तेव्हा त्या मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे ते फिरलं, मंदिर फिरलं, अशी कथा आहे. तर त्यामागची कारणं, पुरातात्विक कारणं फार वेगळी आहेत. कारण मुळात ते मंदिरच विष्णूचं होतं, पुढे मग ते शिवालय झालं, शिवलिंग झालं, असं अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे त्याचं प्रवेशद्वार बदलून टाकण्यात आलं. त्यावरून मग अशा प्रकारची ही कथा नामदेवांच्या बाबतीत रचण्यात आली. तर विसोबा खेचर हे त्यांचे गुरु होते आणि त्यांचा जो षटस्थल सिद्धांत आहे लिंगायत संप्रदायामधला, तो नामदेवाने त्यांनी सांगितला. म्हणजे शिवपूजक सुद्धा नामदेव महाराज सुरुवातीला असले पाहिजेत किंवा तरुण अवस्थेत सुद्धा ते अशा तऱ्हेने विसोबा खेचरांच्या आज्ञेने शिव संप्रदायाकडे वळले असावे, शैव संप्रदाय ज्याला आपण म्हणू. तर वारकरी संप्रदायाला पुढे जे वैचारिक रूप प्राप्त झालं ते विसोबा खेचर यांच्यामुळे झालं. त्यामुळे नामदेवांनी आपल्या विचाराला टोकाचं रूप न येऊ देता मध्य मार्ग स्वीकारला. आता या ठिकाणी मध्य मार्ग शब्द जो येतो तेव्हा भगवान गौतम बुद्धाची आठवण आपल्याला येते. तर जेव्हा टोकाला आपण जातो तेव्हा समाजामध्ये फारसं काही परिवर्तन होत नाही, लोक आपल्यापासून दूर जातात. आपण जर टोकाला न जाता, म्हणजे एकदम मागे न जाता की एकदम पुढे न जाता जर मध्य मार्ग स्वीकारला तर मात्र लोक आपलं मत स्वीकारतात. आता अशी गरज नामदेवांना का पडली, विसोबा खेचरांनी हा विचार त्यांना का सांगितला, त्यामागचं कारण आहे की जेव्हा महात्मा बसवेश्वरांनी आपला लिंगायत धर्म स्थापन केला आणि त्याच्या प्रचारासाठी अनेक कार्यकर्ते तयार केले, अनेक जाती जमातीचे, म्हणजे त्यांनी भेदभाव पाळला, अस्पृश्यता पाळली आणि स्त्री पुरुष हा भेद सुद्धा नव्हता. अशा प्रकारची सामाजिक क्रांती ज्या माणसांनी केली तेव्हा त्या क्रांतीला हिंसक रूप आलं आणि त्यात त्यांचे बरेचसे शिष्य मारले गेले, शिष्या मारल्या गेल्या. ज्यांनी पलायन केलं, जे निघून गेले ते वाचले. स्वतः महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या पत्नी ह्या त्यांचाही मृत्यू त्यात झाला. कुडल संगम हे जे गाव आहे आज विजापूर जिल्ह्यातलं, कर्नाटकातलं, त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांची समाधी आहे. मला 2दा त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, मी ती पाहिली. म्हणजे आपण ही ठिकाणं पाहिली तर त्यांचा त्याग, त्यांचं कर्तृत्व, एकंदर समकालीन लोकांनी त्यांना काय त्रास दिला असेल नसेल त्याची माहिती मिळते. दोन्ही ठिकाणी अनुभव मंडप त्यांनी उभारले आहे. विशेषतः बसव कल्याणलय आहे, कुडल संगमलय आहे. आता तिथे माते महादेवी यांनी फार मोठी बसवेश्वरांची मूर्ती स्थापन केली, जगातली सगळ्यात मोठी मूर्ती ती मानली जाते. हे सगळं आज जरी आपले वैभव दिसत असलं तरी ज्या रक्तरंजित क्रांतीमुळे बसवण्णाच्या विचाराला माघार घ्यावी लागली काही काळ, तर त्याची आठवण ठेवून संत नामदेवांनी टोकाला जायचं नाही, सामाजिक परिवर्तन करायचं, पण हे करताना लोकांना सोबत ठेवायचं आणि सत्तेशी फारसा पंगा न घेता आपलं काम संथपणे चालू ठेवायचं, अशा प्रकारे त्यांचं धोरण होतं आणि त्यामुळेच कदाचित ते खूप काळ जगू शकले, म्हणजे असं अभ्यासकांचं मत आहे. जेव्हा बसवण्णाच्या बाबतीत रक्तरंजित क्रांती झाली, हल्ले झाले, सत्तेने त्यांच्या विरोधात जे काही हत्यारं उपसली, तर तशाच तऱ्हेचा प्रकार हा वारकरी संप्रदायाच्या संतांच्या बाबतीतही झाला असावा, असा एक कयास अभ्यासकांचा आहे. कारण आपण पाहतो संत मुक्ताबाई तिथे कोथळीला त्यांची समाधी आहे, सोपानदेव सासवडला आहे, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ आहे, ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आहेत. म्हणजे ही भावंड सुद्धा एका ठिकाणी राहिलेली, त्यांना तिथून निघून जावं लागलं, त्या त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असावा, हत्या झाली असावी आणि समाधी स्थापन केली असावी, असा एक अंदाज अभ्यासकांचा आहे. तर आपण चोखामेळ्याच्या बाबतीत पाहिलं की ती मंगळवेढ्याची कूस उभारताना त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात आणि संत नामदेवांनी त्यांची हाडं अस्थि गोळा करून महाद्वाराच्या पायरीशी त्यांची समाधी बांधली. हे सगळं वातावरण पाहिलं तर लक्षात येतं की नंतरची 25 वर्ष संत नामदेव महाराज हे घुमान या गावी गेले पंजाबमध्ये. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या विठोबाचा प्रचार, त्यांची भक्ती, त्यांचं महत्व, पंढरपूरचं महत्व हे सगळं तिथल्या पंजाबी लोकांना सांगितलं. म्हणून गुरु ग्रंथ साहेबामध्ये 25च्या वर साधारणतः अभंग, हिंदी अभंग हे संत नामदेवांचे आहे. आणि जे गुरु नानक आहेत, शीख संप्रदायाचे संस्थापक आहेत, तर ते त्यांना गुरु मानत असत. म्हणजे काही लोकांचं असं मत आहे की
शीख संप्रदायाचा पाया सुद्धा संत नामदेवांनीच रचला असावा. तर अशा क्रांतिकारक नामदेवांनी आपल्याकडे वैचारिक जे स्वरूप नामदेव वारकरी संप्रदायाला प्राप्त करून दिलं, त्यामागे प्रेरणा होती विसोबा खेचरांची. आता आपल्या वारकरी संप्रदायाचे लोक जे आहेत ते आषाढी कार्तिकेला जमतात आणि आपण काल पाहिलं की अनेक वाऱ्या दर 15 दिवसांनी पंढरपूरला असतात, लोक येत राहतात अनेक कारणांनी. आणि तेव्हा जात पाहिली जात नाही, अस्पृश्यता पाळली जात नाही. एका विठोबाची सगळी लेकरं आहोत आपण, अशा तऱ्हेची भावना असते. जसं जनाबाईंचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे, विठू माझा लेकूरवाळा संगे लेकुरांचा मेळा. म्हणजे अशा तऱ्हेचा अभंगामध्ये सगळ्या प्रकारचे संत विठू माऊलीच्या अंगाखांद्यावर खेळतात, अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी रंगवलं. याचा अर्थ जनाबाईच्या काळात सुद्धा सगळ्या जातीचे लोक एकत्र येत असत, अस्पृश्यता मानली जात नसे. पण मंदिराच्या बाहेर, कारण त्यांना आत प्रवेशच नव्हता. विसोबा खेचर बद्दल फारशी माहिती नाही, पण चोखा मेळ्याबद्दल माहिती आहे की त्यांना आत प्रवेश नव्हता. तर अशा तऱ्हेने विठ्ठल मूर्ती भोवती त्यांच्या सगळ्या भावभावना, धारणा, भक्ती, श्रद्धा त्या केंद्रित झाल्या होत्या. तर तिथे शैव आणि वैष्णव अशा दोन संप्रदायाची माहिती वारंवार अभ्यासक सांगत राहतात. पंढरपूर हे शैव क्षेत्र आहे आणि पांडुरंग हे नाव जे आहे, पांढऱ्या रंगाचा देव या अर्थाचा तो शब्द आहे, तो शिवासाठी वापरला गेलाय. कर्पूर गवळा भोळा नयनी विशाळा वगैरे हा जो शंकराची आरती आहे, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा कर्पूर गौरा भोळा, म्हणजे हा कर्पुरासारखा गोरा आहे. तर तो गोरेपणा जो आहे तो पांडुरंग या शब्दातून दिसतो. काही ठिकाणी पंडिरंगेश्वर असंही काही शिलालेखात त्या पंढरपूरचं नाव आढळतं. तर अशा तऱ्हेने हे शैव क्षेत्र असावं. आणि पुढे मग वैष्णवांनी त्याचा ताबा घेतला. स्वतः विठोबा सुद्धा शिव होता असं म्हणणारा एक वर्ग आहे, किंवा बराच मोठा काळ विठोबाला बुद्ध म्हणून स्वीकारलं गेलं होतं, त्यांची पूजा होत होती. अशा प्रकारचे उल्लेख हे संतांच्या अभंगामध्ये आपल्याला आढळतात. तर ही सगळी माहिती पाहिली तर लक्षात येतं की सर्वांनाच विठोबा आपलासा वाटला, कारण त्याची मूर्ती कोणत्या दैवतासारखी नाही. ती स्वतंत्र आहे. मग काही लोकांनी त्याला वेगळं म्हटलं, काही लोकांनी विष्णू म्हटलं, अनेकाने आपापल्या परीने त्याला मानलं. तर अशा या विठोबानी एक गोष्ट केली विठोबाच्या ह्या श्रद्धेनी, की शैव आणि वैष्णव हा जो संघर्ष होता टोकाचा, तो संपुष्टात आणला गेला. आणि तो टोकाचा असा होता की एकमेकांच्या कत्तली सुद्धा झालेल्या आहे शैव आणि वैष्णव. दक्षिण भारतातला इतिहास फार मोठा आहे त्या बाबतीतचा. तर पंढरपूर हे त्या संगमाचं क्षेत्र असलं पाहिजे, समेटाचं क्षेत्र असलं पाहिजे. म्हणून वैकुंठ चतुर्दशी सारखा एक सण जो आहे तो कार्तिक महिन्यात येतो. तर तो या शैव आणि वैष्णव संघर्षाचा शेवट झाल्याचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. अशा संत नामदेवांच्या सुरुवातीबद्दल असं म्हटलं जातं, डॉक्टर बी कुलते यांनी त्यांच्या मराठी संतांचे सामाजिक कार्य या ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की सुरुवातीला महानुभाव पंथाचं जे काही महत्व होतं, त्या काळात प्रचार होता, प्रसार होता. त्याही पंथामध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक किंवा स्त्रिया मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. अस्पृश्यता तोही पंथ मानत नव्हता. तर त्याकडे नामदेव महाराज हे आकर्षित झाले होते आणि गेले होते. त्यांना असं वाटलं की आपण महानुभाव संप्रदायात प्रवेश घ्यावा. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. नामदेव महाराज हे आकर्षित झाले होते आणि गेले होते. त्यांना असं वाटलं की आपण महानुभाव संप्रदायात प्रवेश घ्यावा. पण पुढे संत ज्ञानेश्वरांनी त्यांचं मन वळवलं आणि त्यांना वारकरी संप्रदायात आणलं. अशा तऱ्हेने वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या नामदेवांची ही पूर्वकथा लोक सांगतात. या ठिकाणी जी वारी होते त्या वारीमध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक एकत्र येतात. आणि हे वारकरी संप्रदायाचं पूर्ण केंद्र जे वाढलं ते नामदेवांनी जी प्रचार मोहीम राबवली, पंढरपूरचं महत्व वाढवलं. म्हणून विठोबाचं महत्व आणि पंढरपूरचं महत्व वाढवण्यात नामदेवांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. त्याच्या आधी ते कोणीही केलं नव्हतं. म्हणून अशा तऱ्हेने ते प्रचारक सुद्धा आहे. पहिले वारकरी संप्रदायाचे प्रचारक, पहिले आत्मकथनकार असे काही लोकांनी म्हटलंय, काही लोकांनी पहिले पत्रकार म्हणून त्यांना म्हटलंय. अनेक बिरुद ही नामदेवांना लावली गेली. पण आपल्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की ते पहिले कीर्तनकार आहे.
आणि हे कीर्तन हा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला नारद भक्ती सूत्रात पहिल्यांदा आढळतो. आणि त्या नारद भक्ती सूत्रामध्ये विठोबाच्या विष्णूच्या भक्तीचं जे काही वर्णन आहे, ज्याचे टप्पे आहेत, ते टप्पे दिले आहेत. त्यात कीर्तन हा एक टप्पा आहे. तर शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक हे जसे त्यांना आपले गुरु मानत होते, तसेच संत रविदास त्यांना गुरु मानत होते, संत मीराबाई, संत नरसिंह मेहता, संत कबीर या सर्व संतांनी जे नामदेवाला गुरु मानलं, त्यामागची कारणं सुद्धा अभ्यासकांनी सांगितलेली आहे की नामदेव महाराज सगळीकडे फिरले, सगळ्यांना भेटले आणि त्यांनी अशा तऱ्हेने आपल्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला. नाचू कीर्तनाची रंगी या नावाने, या ओळीनी तो त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी कीर्तनाचं महत्व सांगितलं. तर आपल्या दैवताचं नाव वारंवार घेणे याला कीर्तन म्हणतात. ईश्वराच्या नावाचा अखंड जप हाही त्याचा अर्थ आहे. पण नामसंकीर्तन हा एक शब्द कीर्तनासाठी वापरला जातो. कीर्तनाचे गुणसंकीर्तन, नामकीर्तन, लीला संकीर्तन, कथा संकीर्तन असे अनेक प्रकार अभ्यासकांनी शोधून काढले. तर हा जो भगवंताच्या लीला वर्णन करण्याचा प्रकार आहे त्याला लीला संकीर्तन असं म्हणतात. त्यात भजन, गुण संकीर्तनात गायन, लीला संकीर्तनात कथाकथन असे कीर्तनाचे प्रमुख घटक अभ्यासकांनी शोधून काढले. त्याचं वेगळेपण कसं आहे, विशेषतः या सगळ्या कीर्तनाच्या प्रकारापेक्षा नामदेवाचं तर कसं वेगळं आहे. 15व्या आणि 16व्या शतकात होऊन गेलेल्या ताळपाक्कम संगीतकारांनी रचलेली सुमारे 20,000 कीर्तनं 3,000 ताम्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या कीर्तन या कलेचा, कीर्तन या भक्ती प्रकाराचा जो अवशेष आहे की त्याची जी ऐतिहासिक माहिती आहे ही आपल्याला तमिळ भाषेत सापडते. त्या प्रत्येक जी गीतं आहेत ती गीतं कोणत्या रागात गायली जावी याची सुद्धा माहिती त्यात आहे. तर ती सगळी माहिती आता आपण न पाहता पुढे जाऊया. तांत्रिक माहिती आहे ती. तर महाराष्ट्रात कीर्तनाचे जे प्रकार आहेत ते प्रामुख्याने वारकरी कीर्तन हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मोठ्या प्रमाणात ते होतं, गावोगावी होतं. नारदीय कीर्तन नावाचा एक प्रकार आहे, त्याला पुणेरी कीर्तन असेही म्हणतात. तर हा जो प्रकार आहे तो सुद्धा एकच कीर्तनकार असतो आणि तबला पेटी वाले 2 असतात आणि या तऱ्हेने तिघांच्या कलेच्या प्रकटीकरणाचा हा प्रकार नारदीय कीर्तन म्हणून आहे. त्याला हरदासी कीर्तन असेही म्हणतात. रामदास स्वामींचा जो समर्थ संप्रदाय आहे त्याचाही कीर्तनाचा एक प्रकार आहे. दास विश्राम धाम नावाचा जो ग्रंथ आहे, जो आणि अतिशय प्रसिद्ध त्यांचा जो आत्माराम नावाचा शिष्य होता त्या संप्रदायातला, त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला तो कीर्तनकारांसाठीच लिहिला. त्याच्या आधारे जे रामदासी कीर्तन केलं जातं. शाक्त संप्रदायात सुद्धा कीर्तना प्रकार आहे. गणपतीला मांडणाऱ्या लोकांचेही कीर्तन आहेत. राष्ट्रीय कीर्तन नावाचा एक प्रकार अलीकडे गेल्या 100 वर्षात प्रचलित झाला. चटई कीर्तन नावाचा एक प्रकार आहे. संयुक्त, जुगलबंदी, चक्री हे सुद्धा कीर्तनाचे काही प्रकार आहे. भागवत हा जो ग्रंथ आहे, विशेषतः संत तुकारामांनी जे म्हटलं आहे की ऐकाची तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. म्हणजे त्यांनी भागवत या ग्रंथाच्या आधारे आपण भक्ती संप्रदाय किंवा भक्तीचा जो प्रकार आहे तो पुढे नेऊया आणि म्हणून भागवत ऐकलं पाहिजे असं जे म्हटलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा वेद भ्रम अमंगळ, यामध्ये त्यांनी ऐकाजी तुम्ही भागवत. या भागवत ग्रंथामध्ये कीर्तन भक्तीचे जे प्रकार आहेत त्यात श्रवण हा पहिल्यांदा ऐकलं पाहिजे आपण, श्रवण. दुसरा आहे कीर्तन, म्हणजे आपण नामसंकीर्तनात सहभागी झालं पाहिजे. तिसरं आहे स्मरण. चौथा आहे पादसेवन, म्हणजे आपली जी मूर्ती असेल, विष्णू असेल, कृष्ण असेल, विठोबा असेल, त्याच्या पायाला आपण डोकं ठेवलं पाहिजे, जे विठोबाचे भक्त करतात. अर्चन म्हणजे पूजा. वंदन म्हणजे वंदन, दुरून वंदन करणे. दास्य म्हणजे यात आपण दास आहोत आणि आपलं जे आराध्य दैवत आहे ते आपला मालक आहे ही भावना, स्वामी. आणि मग सख्य, मैत्री भावना शेवटी. आणि शेवटी आत्मनिवेदन. मग शेवटी आपल्या मनात जे काही आहे ते व्यक्त करणे. हे व्यक्त करताना डोळ्यात आसव येतात भक्तांच्या. आपण बरेचदा पाहतो चैतन्य महाप्रभूचे जे भक्त आहेत ओरिसामध्ये, ते ज्या तऱ्हेचं कीर्तन करतात त्यामध्ये ते रडतात अक्षरशः. तर अशा तऱ्हेने हा एक कीर्तनाचा एक शेवटला प्रकार मानला जातो भक्तीचा. तर कीर्तन हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रकार आहे, म्हणून भक्ती प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
तर गुणगान स्तुती करणे, वर्णन करणे वगैरे वगैरे हा प्रकार असतो. नारद भक्ती सूत्रात त्याचं विस्तृत वर्णन आहे. नारदीय कीर्तनाबद्दल आपण उल्लेख केला की त्याचं श्रेय नारदाला दिलं जातं आणि आजही त्याला नारदाला पूज्य मानून तोच पहिला माणूस आहे कीर्तन करणारा म्हणून. अर्थात नामदेवाचं नारदाचं काही ऐतिहासिक अवशेष वगैरे आपल्याला मिळत नाही, ते पौराणिक पात्र आहे, पण फार प्राचीन ते असावं असं त्यातून ते दिसतं. तर ह्या नारदीय कीर्तन पद्धतीमध्ये मात्र दोन भाग आहेत, पूर्वरंग आणि उत्तररंग. पूर्वरंगामध्ये एखादा अभंग घेतला जातो किंवा एखादं पद घेतलं जातं. अभंगच असेल असं नाही, पण पद घेतलं जातं आणि त्या पदाला अनुकूल कथानक हे उत्तर रंगात सांगितलं. त्याला कथा निरूपण असे म्हणतात किंवा निरूपण असे म्हणतात. तर वारकरी कीर्तनामध्ये सुद्धा दोन भाग आहेत, पण ते स्पष्ट दिसत नाही आपल्याला. तर त्याच्यामध्ये पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे भाग नसतात तसे स्पष्टपणे, जसे नारदीय किंवा हे जे कीर्तन आहे पुणेरी किंवा हरदासी कीर्तनात दिसतात, तसं काही वारकरी संप्रदाय स्पष्ट दिसत नाही. एखादा अभंग घेतला जातो, त्या अभंगाचं निरूपण कीर्तनकार करीत राहतो आणि मध्येच तो विणा कोणाला तरी विणीकऱ्याकडे देतो आणि आपल्या परीने कीर्तन रंगवत राहतो. तर अशा तऱ्हेने टाळ मृदुंगाच्या घोषात 20-25 साथीदारासोबत वारकरी कीर्तन सादर केलं जातं. ही संख्या खूप मोठी असू शकते. वारकरी कीर्तनाची परंपरा मात्र खूप पुरातन आहे. मंदिरात होणारं हे कीर्तन संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी सुरू केलं असं मानतात आणि ते पंढरपूरला जी चंद्रभागा नदी आहे तिच्या वाळवंटात त्यांनी पहिल्यांदा कीर्तन केलं. त्याबद्दलचा उल्लेख संत जनाबाईच्या अभंगामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला ते ऐतिहासिक स्वरूपाचं म्हणता येईल. तर जनाबाई असं म्हणते त्यांच्या त्या अभंगामध्ये, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. म्हणजे ज्ञानदेव तिथे आहेत आणि ते त्यांना ती जनाबाई म्हणते तुम्ही अभंग म्हणा. म्हणजे स्वतः नामदेव महाराज कीर्तन करत असताना ज्ञानदेव सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते असं या अभंगातून दिसून पडतं. तर अशा तऱ्हेने पुढे मागे जे अभ्यासकांनी आपापल्या परीने आपले तर्क मांडले किंवा आपले निष्कर्ष मांडले त्यात हे दोघं संत सोबत होते हे मात्र वारंवार स्पष्ट झालंय. तीर्थावळीच्या अभंगात ते दिसतं, समाधीच्या अभंगात दिसतं. आदीमध्ये जरी दिसत नसलं तरी तीर्थावळीमध्ये सोबत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज सोबत गेले होते. त्याचे पुरावे त्यांच्या अभंगात आहे. कोणी लिहिले वगैरे हा जो अभ्यासकांचा विषय, विद्वानांचा विषय आहे, पण संत नामदेवांनी ते लिहिले असावेत असं मानलं जातं. तर पुढे जे वारकरी कीर्तन विस्तारलं त्याचं मूळ रूप जे आहे ते नामदेवांचं जे होतं ते गाडगे बाबाने स्वीकारलं. गाडगेबाबांच्या कीर्तनात आपल्याला नामदेवांच्या कीर्तनाचं मूळ रूप पाहायला मिळतं. तिथे कोणत्याही प्रकारचा बडेजाव त्या नामस्मरणाचं स्तोम न वाजवता त्या देवकीर्तन गोपाला अशा तऱ्हेचा वेगळा शब्द वापरून, वेगळ्या प्रकारची शब्दावली वापरून त्यांनी कृष्णाचं रूप किंवा विठोबाचं रूप वेगळ्या तऱ्हेने व्यक्त केलं आणि स्वतः कोणत्याही प्रकारची साधनं नसताना ते रस्त्यावर कीर्तन करत असत, दगड घेऊन कीर्तन करत असत, दगड वाजून वगैरे वगैरे. तर अशा तऱ्हेने हे गाडगे बाबांचं कीर्तन मात्र खूप म्हणजे महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने, कारण ते आधुनिक काळातलं आहे. श्यामसुंदर मिरजकर नावाचे एक मोठे अभ्यासक आहेत, ते आजचं ईश्वरपूर आहे त्या गावचे आहेत. त्यांनी यावर खूप मोठं संशोधन केलं. ते म्हणतात जरी कीर्तनाची परंपरा नारदांपासून सांगितली जात असली तरी वारकरी कीर्तन हा सर्वथा स्वतंत्र आविष्काराचा प्रकार आहे. वारकरी कीर्तनाचे आद्य प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचा आदरपूर्वक उल्लेख केला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात कीर्तनाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्यांनी ज्ञानेश्वरांचाही संदर्भ दिला. ते डॉक्टर पी.जी. जोशी यांचा संदर्भ त्यांनी दिला आहे. ज्ञानेश्वरांनी कीर्तन कसे करावे हे स्पष्ट केले तर नामदेवांनी प्रत्यक्ष कीर्तन प्रयोगच सादर केला, म्हणून नामदेवाला वारकरी कीर्तनाचे आद्यजनक म्हणतात. ज्ञानदेवांचे धर्मकीर्तन प्रवचनात्मक व्यासिक पद्धतीचे होते, तर नामदेव टाळ, विणा, मृदंगाच्या निनादात आणि टाळकऱ्यांच्या साथीने कीर्तन करीत असत. या ठिकाणी पी.जी. जोशी यांनी जी गोष्ट सांगितली की नामदेवांनी कीर्तन हा प्रकार अस्तित्वात आणला असं सूचित त्यांनी केलंय प्रत्यक्षात. तर त्याविषयी स्पष्टीकरण देताना डॉक्टर मिरजकर असं म्हणतात, खरं तर नामदेव ज्ञानदेवादी भावंडांना भेटण्यापूर्वीच भजन कीर्तन करणारे प्रेमभावी संत म्हणून प्रसिद्ध झाले होते.
ज्ञानेश्वरी लेखनापूर्वी ज्ञानदेवांशी नामदेवांची गाठभेट झाली होती असे डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात. यावरून सहजच असं अनुमान निघतं की ज्ञानदेव अस्तित्वात नसलेल्या कीर्तन रूपाची संकल्पना प्रथमच मांडतायत. म्हणजे जे अस्तित्वात नाही ते कीर्तन ज्ञानदेवांनी आपल्या पद्धतीने मांडलं आणि नामदेव ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवतात असं नाही. उलट पक्षी ज्ञानदेवच नामदेवांचे कीर्तन त्याचा प्रभाव शब्दबद्ध करतायत. तर हे कीर्तन कसं होतं त्याबद्दल अभ्यासकांनी मांडलेल्या काही पुराव्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख करू. वारकरी कीर्तनाचं प्रवर्तकत्व नामदेवाकडे जाण्याचे कारण म्हणजे कीर्तनाविषयीचे स्वरूप व नियम पहिल्यांदा त्यांनी सांगितले. म्हणजे आपण निवड काल्पनिक गोष्टी करत नाही तर त्याचे नियम स्वतः नामदेवांनी सांगितले. डॉक्टर मिरजकर म्हणतात नामदेव अनेक अभंगातून कीर्तनाचं स्वरूप आणि महत्व व्यक्त करतात. नामदेव म्हणतात नाम संकीर्तनासाठी काळवेळ नाही, तसेच उंच निच्च जातीची कसलीही बंधनं नाहीत. हे गाथ्यामध्ये आहे, नामदेवांच्या गाथ्यामध्ये नमूद आहे. कीर्तनाच्या सुखाने देव सुखी होतो, ते सुखवैभव कसे वर्णावे. भक्त अंत्यज असो की जातीवंत, त्याने नामस्मरण करता देव भक्तासाठी उडी घालतो. तो बसून नाम आळवीत असेल तर त्याच्यापुढे हा सर्वोत्तम उभा राहतो. किंवा भक्त प्रेमाच्या भरात उभ्याने गरजत असेल तर हा देव त्याच्यासोबत नाचतो. अशी देवालाच कीर्तनाची गोडी आहे असं स्वतः नामदेव त्यांच्या अभंगातून म्हणतात. नामदेवांनी लौकिक फायद्यासाठी कीर्तन करणाऱ्या हरिदासी कीर्तनावर शाब्दिक कोरडे ओढले आहेत. म्हणजे त्या काळात असे काही कीर्तनकार निर्माण झाले होते जे व्यावसायिक कारणाने कीर्तन करत होते. लोकांचे रंजन करण्याकरता हे कीर्तनकार गाणे शिकतात, राग आळवतात. राजसी तामसी गाणे हे दात्याचे अंतःकरण रिझवण्यासाठी असते. नामदेवांचा यावर आक्षेप आहे. म्हणजे त्या काळात जी कीर्तन पद्धती रूढ झाली होती त्यातही काही दोष निर्माण झाले होते. त्या दोषावर कोरडे ओढताना अशा तऱ्हेने नामदेवांनी आपल्या अभंगातून ही माहिती सांगितली. ते पुढे म्हणतात काही कलावंत आपली कलाकुसर दाखवतात, घटामठाची प्रवृत्ती जोपासतात. नामदेवांना ते अभिप्रेत नाही. कीर्तनात बसले असताना झोप येणे किंवा विषय सुखात भुललेले असणे अशी आपत्ती येते, हे नामदेवांनी नोंदवलं आहे. आपल्या गाथेमध्ये तो उल्लेख आहे. काही मूर्ख लोक कीर्तनाला बसतात पण त्यांना अर्थ भावार्थ कळत नाही. नामाचा गौरव न ऐकता ते घुबडाप्रमाणे भक्तीकडेच पाहतात, भक्तीकडेच पाहतात. ते परणारी पाहू इच्छितात, त्यांचे चित्त चपलांवर असते. या मूर्खांना किती सांगितले तरी ते ऐकत नाही असे नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे अशा तऱ्हेने कीर्तन पद्धतीला शिस्त लावण्याचं काम सुद्धा त्या काळात नामदेव महाराजांनी केलं होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन सुद्धा केलं. निवळ नामसंकीर्तन नाही, निवळ देवाचं नाव नाही, तर समाजामध्ये परिवर्तन व्हावं या दृष्टीने सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. भक्ती मार्गाचा नवा प्रकार त्यांनी अंमलात आणला आणि वारकरी पंथाची ध्वजा सर्वत्र पसरवली. अगदी पंजाबमध्ये गेल्यावर त्यांनी कीर्तन केली. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की जी समाधी आज नामदेवाची पायरी म्हणून दाखवली जाते तर ती समाधी इथे नव्हता, घुमान या गावी झाली. आणि तिथे जो शीख संप्रदाय आहे नामदेवाला मांडणारा, त्यांचं म्हणणं आहे की ते तिथेच राहिले, इथे आलेच नाही पंढरपूरला. पण ते 25 वर्षानंतर पंढरपुरात आले. त्या काळात त्यांच्या विरोधकांचं जे काम होतं ते बरंच थांबलेलं होतं. त्यात शांत झाले असेल कदाचित, पण सुरक्षित अशा प्रकारचा काळ पाहून ते परत आले असावेत असं अभ्यासकाचं म्हणणं आहे. नामदेवांनी ज्ञानदेवांचा पैठण येथील निवास वर्णन करताना ते काही संदर्भ दिले आहेत. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे वेदांत व्याख्यान करतात, पुराण सांगतात व रात्री हरिकीर्तन करतात. त्यामुळे पैठणचे लोक वेधले गेले असे नामदेवांनी आपल्या कीर्तनातून अभंगातून म्हटलंय. नामदेवाचे शिष्य परिसा भागवत यांनी आपल्या अभंगामध्ये नामदेवांनी जे काही वर्णन केलं आहे ते नामदेव महाराज हे परिसा भागवताचं पुराण कथन हे करत असत असा उल्लेख करून त्यावेळी वादविवाद होत होते अशीही नोंद केली आहे. नामदेवाच्या कीर्तनात स्वतः ज्ञानेश्वर श्रोते म्हणून बसत असत. यावरून ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्यामधील सहसंबंध स्पष्ट होतो. संत ज्ञानेश्वर महाराज नामदेवाविषयी गौरवोद्गार काढताना म्हणतात, नामदेव म्हणे भला भक्त राज, कळले गौप्य गुज सर्व तुझे. वारकरी संत म्हणजे सर्वात वयाने ज्येष्ठ असे गोरोबा कुंभार म्हणतात. म्हणे गोरा कुंभार सहज जीवमुक्त, सुखरूप अद्वैत नामदेवा. ज्ञानदेवाचे गुरु निवृत्तीनाथ म्हणतात, या नामदेवा संगे देवाचा ओढा, देव केला वेडा पांडुरंग. भक्तीची या बाले बळे, देव पै जिंकिला ऋणाय ते केला कैसायणे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी, त्यांच्या गुरुंनी निवृत्तीनाथांनी, गोरा कुंभारांनी
आणि ह्या सगळ्या लोकांनी अशा तऱ्हेने नामदेवांच्या कीर्तनाचं कौतुक केलंय. त्यांची शैली कशी होती याबद्दल काही लोकांनी सांगितलंय माहिती. ती सगळी माहिती आता इथे सांगणं शक्य नाही. पण अभंग हा जो प्रकार आहे तो नामदेवांनी जन्माला घातला. आणि या अभंग हा जो शब्द आहे त्यामागे विठोबा हे एक मूर्ती, विठोबाची मूर्ती त्याला कारणीभूत आहे. मूर्तीशास्त्रामध्ये अभंग, द्विभंग, त्रिभंग असे 3 प्रकारच्या मूर्तीचे प्रकार सांगितले आहे. भंग म्हणजे वाकलेला, 3 ठिकाणी वाकलेला कृष्ण हा त्रिभंग मूर्तीमध्ये येतो. 2 ठिकाणी वाकलेले आणखी काही दैवत आहेत, पण हा कुठे वाकलेला नाही म्हणून त्याला अभंग म्हटलाय. विठोबाला उद्देशून अभंग हा प्रकार आला, हा शब्द आला. आणि पुढे मग त्याच्या गाण्याच्या पद्धती आल्या, त्याचं तंत्र आलं. तर नामदेवानी धुमाळी हा जो ताल आहे त्या ठाय धुमाली हा ताल पंजाबातून आणला असं अंजली मालकर यांनी म्हटलंय. धूम या नावाची आळी म्हणजे अशा तऱ्हेने माळ, बैसाखीच्या वेळी बल्ले बल्ले म्हणतात ते पंजाबी लोक. भांगडा करायला लावणाऱ्या या रांगड्या पंजाबी ठेक्याला नामदेवानी महाराष्ट्रीय रूप दिलं. कीर्तन अभंगातून रुजवलं. आम्हा कीर्तन कुळवाडी अनेक नाही उदीम जोडी असं सांगणाऱ्या, मोठ्या भक्ती अभिमानानं सांगणाऱ्या नामदेवामधल्या संगीतकारानं महाराष्ट्रात संगीतही समृद्ध केलं. म्हणजे संगीताच्या क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे. नामदेवाने आपल्या कीर्तन शैलीबद्दल स्वतःच म्हटलं आहे, टाळदिंडी हाती उभा महादारी नामा कीर्तन करी पंढरीये, आवडीची सुख ओसंड तू प्रेमे गातो मनोधर्मे हरीचे गुण. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर टाळदिंडी हाती घेऊन प्रेमाने ओसंडून हरीचे गुण गाऊन कीर्तन करतो असं स्वतः नामदेव म्हणतात. नामदेवाच्या विठ्ठल भक्तीचे कौतुक करणारी जनाबाई म्हणते, हाती विणामुखी हरी गाये रावळा भीतरी, देहभान विसरला छंद हरीचा लागला. अशा तऱ्हेने नामदेव महाराज कसे कीर्तन करतात त्याची माहिती या जनाबाईंनी सांगितली. परिसा भागवत सुद्धा त्याबद्दल असं म्हणतात, दुधावरती साय तेवी वानू काय, तैसे गाणे गाय नामदेवा. परिसा म्हणे नाम्या तुझे तैसे तुझे गाणे जैसे का दाणे टाक असायचे. म्हणजे अस्सल खणखणीत नाणं आहे. हे परिसा भागवत म्हणतात. त्यांचे ते शिष्य होते. नामदेवांना कीर्तनाच्या सोबत जी शैली आहे ती शैली त्यांना अवगत होती. त्यांचं गाणं होतं आणि त्या गाण्यातून ते समाज प्रबोधन सुद्धा करीत असत. त्यातलं ते रामदेव स्वतः म्हणतात की आपल्याला संगीताची जाण नाही, पण त्यांना होती. प्रेम पिसे भरले अंगी, गीते छंदे नाचो रंगी, कोण वेळे काय गाणे हे तो भगवंता मी नेणे, वारा धावे भलतया तैसी माझी रंगछाया, टाळ मृदंग दक्षिणेकडे आम्ही गातो पश्चिमेकडे, बोले बाळक बोबडे तरी ते जननी आवडे, नामा म्हणे केशवा जन्मो जन्मी देई सेवा. अशा तऱ्हेने ते स्वतःला थोडस नम्रतेने म्हणतात की मला संगीत कला अवगत नाही, पण त्यांनी ती संगीत कला अवगत केली होती असं अभ्यासकांचं मत आहे. शिकला ते गाणे राग आळवण, लोकारंजतण करावया, भक्तांचे ते गाणे बोबडिया बोली, तेही श्री विठ्ठल अर्पियला, नावा म्हणे बहु बोलो आता काय विठोबाचे पायांतरती. अशा तऱ्हेने आपण काही जाणत नाही, काव्य जाणत नाही, संगीत जाणत नाही असं ते म्हणतात. पण त्यांना तो अहंकार नव्हता राग आणि शास्त्राचा, ते शिकले होते तरी. अशा तऱ्हेने जय जय रामकृष्ण हरीचा गजर संगीताच्या भाषेत जो केला जातो त्यात सा ग प नि सा असा उल्लेख येतो. तर हे जे पद्धती आहे ती नामदेवानी रूढ केली असं अभ्यासकांचं मत आहे. तर हा जो नामदेवाच्या कीर्तनाचा प्रकार आहे तो सुरुवातीचा म्हणजे वारकरी संप्रदायाला प्रगल्भ करण्यात, वारकरी संप्रदायाला उन्नत अवस्थेत नेण्यात नामदेवाच्या कीर्तनाचं मोठं योगदान आहे. त्यांची कीर्तन शैली, त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यासाठी त्यांनी तयार केलेले नियम हे फार महत्वाचे आहेत. त्याचा उहापोह आपण थोडक्यात त्या ठिकाणी केला. आता आपण या ठिकाणी थांबायला हरकत नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.